धनतेरसच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। सकाळी उठून सगळं देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर मग देवाची भांडी वगैरे घासून मी माझ्या कामावर निघाले। आणि कामावर आल्याच्यानंतर इथे काय बनवलं ते सांगते। तर इथे मी नाश्त्यासाठी बनवला होता उपमा। छान असा हा उपमा बनवला आणि इथे मी बनवला होता चना मसाला, राईस बनवला, कोबीची थोडीशी भाजी बनवली आणि चपात्या वगैरे बनवले, राईस वगैरे सगळं बनवून सॅलेड वगैरे कट केला साधा असा आणि सगळं जेवण झाकून मी माझ्या कामाच्या इथूनच बस पकडली। मी आणि आई माझी वेट करत होती आणि त्यानंतर मग आम्ही बस पकडून दादरला जायचं होतं। आणि आज धनतेरस असल्यामुळे इतकी गर्दी होती की दादरला पोचणं पण आम्हाला खूप वेळ लागला होता। त्यानंतर दादरला पोचलो आम्ही आणि इथे हनुमंताचं छान असं दर्शन घेऊन इथे पितळेच्या भांड्यांच्या दुकानामध्ये आलो आणि पितळेची जे वस्तू की घ्यायचे त्या वस्तू की घेतल्या। त्यानंतर फूल मार्केटमध्ये पण खूप गर्दी होती, तिथून फूल वगैरे घेतले, सगळं सामान घेऊन घेतलं। त्यानंतर ज्वेलरकडे आली, धने वगैरे घेतले आणि ज्वेलरकडे येऊन मी स्वामींचे लॉकेटवाली आर्यासाठी छान अशी ही चेन घेतली, मिठाई वगैरे घेतली आणि त्यानंतर टॅक्सी पकडून घरी आली। घरी येता येता दुपार झाली होती आणि घरी आल्याच्यानंतर डाळ वगैरे बनवून गेलेली मी। तर डाळ आणि इथे मी वांग्याचं भरीत बनवलेला होता आणि मग जेवून घेतला, थोडा वेळ आराम करून संध्याकाळी छान अशी रांगोळी टाकली आणि मग पूजा करायला घेतली। धन्वंतरीची स्थापना करून छान अशी पूजा करून घेतली। आज धनतेरस असल्यामुळे सगळी पूजा संध्याकाळी होणार होती, सकाळी फक्त थोडी पूजा करून घेते होते। असा होता दिवस। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय।